गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशीचा अभ्यास सुरू आहे आणि त्यातलं चित्रदीप नावाचं प्रकरण सुरू आहे. चित्रदीपाच्या निमित्ताने पहिल्यांदी आत्मस्वरूपासंबंधी अनेक मतमतांतर आपल्या पुढे आली आणि त्या मतमतांतरांच्या निमित्ताने आत्म्याचं स्वरूप सांगण्याचा प्रत्येकाने एक प्रयत्न केलेला आहे. पण आत्मा हा चेतन आहे आणि तो निरपेक्ष व्यापक आहे असं मत मांडणारं केवळ एक उत्तर मीमांसाच आहे आणि ती उत्तर मीमांसा आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. विचार करायला गेलं तर हे सगळी जी मतमतांतर करणारी जी मंडळी आहे ती सगळी उत्तर मीमांसेतनं फुटून झालेलीच तयार मंडळी आहे आणि ती फुटून झालेली असल्यामुळे त्यांनी आपल्या पद्धतीने काही बुद्धीलाच आत्मा म्हणलं, काहींनी मनाला आत्मा म्हणलं, पण त्यांच्या लक्षात आलं नाही की आत्मा एकमेव अद्वितीय आहे, तो चेतन आहे. ते लक्षात न आल्यामुळे त्यांना आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा विचार मात्र ते करू शकले नाही. अशाच पद्धतीने आत्मस्वरूपाविषयी बोलून झाल्यानंतर आता ईश्वरासंबंधी काही बोलणी करायला सुरुवात केलेली आहे. कारण वाद कुठे असेल तर एक आत्मस्वरूपाबद्दल आहे, एक त्या निर्माण झालेल्या जगाबद्दल आहे आणि निर्माण केलेल्या नियंत्या ईश्वराबद्दल आहे. आणि मग जीवाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी काही जण जीव नाना मानतात, काही जण जीव एकदेशी मानतात. अशा पद्धतीने अनेक मतमतांतरही आपल्या पुढे येणार आहेत. पण त्यातलं ईश्वरासंबंधीचं जे पतंजलीचं जे मत आहे ते मात्र या 106व्या श्लोकाच्या निमित्ताने आज आपण सुरू करणार आहोत. तरीही तो एक विशेष पुरुष असल्याने नियंता असणे शक्य आहे असे मानले नाही तर जीवांच्या बंधमोक्षाची व्यवस्थाच लागणार नाही. पतंजलांचं म्हणणं असं आहे की तो ईश्वर नावाचं जे तत्व आहे तो एक विशेष आहे, त्याच्याकडे एक विशेष आहे आणि त्याच्याकडे कोणता विशेष आहे तर तो नियंतेपणाचा विशेष आहे आणि तो नियंता असल्यामुळे तो या जीवाला बंधमोक्षात घालतो. या शब्दाचा अर्थ बंधमोक्षाची व्यवस्था हा ईश्वर रूप जो नियंता आहे तोच सगळं करतो. जर का आपण असा विशेष नियंता मानला नाही तर मग ही मिळणारी फळं, नंतर कर्माची शुभाशुभ फळं ही कशी काय मिळणार, मग बंधमोक्ष हे कसे काय सिद्ध होणार. म्हणून इथे ईश्वर नियामक आहे आणि तो जीव मात्र नियम्य आहे अशा पद्धतींनी सांगितलेलं आहे. आणि शास्त्र सुद्धा असंच म्हणतं, त्यांनी आधारही घेतलेले आहेत. ते आधार पुढे ते मांडणारा ते 107व्या श्लोकाच्या निमित्ताने की शास्त्रही असंच म्हणतंय की हा ईश्वरच या जीवाला बंधनात घालतो आणि मोक्षाला सुद्धा वाट करून देतो. म्हणून इथे आपल्याला त्या ईश्वराची सुप्रीमसी या पतंजली मतानी सुद्धा मानलेली आहे आणि तो ईश्वर मात्र काय पद्धतीने या जीवाशी बरोबर त्याचे तुलना होते हाही विचार इथे 107व्या श्लोकाचा विचार आहे. याच्या भयाने सूर्यादी तापतात इत्यादी श्रुतीमध्ये असंग परमात्म्याचे सूर्यादिकांवर असलेले नियंत्रण सांगितलेले आहे. याला क्लेश कर्मादिकांचा संग नसल्याने त्याचे ईश्वरत्व स्वाभाविक आहे. आता आपल्या उत्तर पक्षाने म्हणताना असं सांगितलं की याच्या भयाने सूर्य नंतर चंद्र, सूर्याची उष्णता सोडत नाही, चंद्राची शीतळता सोडत नाही. म्हणून इथे या असंग आत्मस्वरूपाचं वास्तवात पाहायला गेलं तर त्या जगतावर नियंत्रण आहे. आता आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असंग असल्यामुळे त्याचं नियंत्रण आहे असं जेव्हा म्हणायची वेळ येते तेव्हा ते ईश्वर रूपाने नियंत्रण आहे असा एक भाव आपल्या पुढे मांडावा लागतो. कारण असंगोयम पुरुषा हा तो 108व्या ओवीत आपल्याला तो विचार करायचा आहे की तो पुरुष असंग आहे. मग तसाच त्या पुरुषाच्या सत्तेवर निर्माण झालेला ईश्वर सुद्धा असंग आहे. पण क्लेशाधिक धर्म जे आहेत ते मात्र जीवाचे आहेत. कारण ते 5 क्लेश जे या पतंजल शास्त्रात मांडलेले आहेत ते जीवाचे आहेत. पण त्या ईश्वराचा आणि त्या क्लेशाचा काही संबंध नाही. कारण ईश्वर कसा आहे, तो जन्माला येतो तो केवळ त्या जगाची व्यवस्था लावण्यासाठी. पण जीव मात्र त्याची जी काय कर्मफळं जी आहेत ती कर्मफळं भोगण्यासाठी तो जन्म घेतो.
म्हणजे त्याचा कर्मविग्रह आहे. आणि तो कर्मविग्रह असल्यामुळे तो जीव नावाचं जे तत्व आहे ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या नियमात त्या जीवाला जीवन जगावं लागतं. म्हणजे त्या ईश्वराच्या नियमात अशा पद्धतीने त्या ईश्वराचं असंगत्व तो हे सगळं करूनही आकरता राहतो, ही भूमिका सुद्धा पतंजली लोकांना मान्य आहे. आणि असं ते काय करणं आहे म्हणजे उदाहरणार्थ सूर्य किंवा या सृष्टीच्या बाबतीत असलेलं नियमन ते सुद्धा मात्र ईश्वराला सहज शक्य आहे, कारण त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. 108वा श्लोक जो आहे, जीव व ईश्वर यात फरक का आहे? आता तो फरक डिफाईन करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे आणि तो सुद्धा या पतंजली मुनींचाच विचार आहे. जीव असंग असल्यामुळे त्यांनाही क्लेशादिकांचा त्रास खरे तर नाही, पण त्यांना विवेक करता येत नसल्यामुळे क्लेश कर्मादिकांची फळे भोगावी लागतात, असे पूर्वी सांगितलेले. म्हणजे असं पुन्हा श्रुतीच म्हणते. म्हणजे वास्तवात जीव असंगच आहे. असंगोयम पुरुषः अशी भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा उत्तर मीमांसा मात्र म्हणते की वाच्यार्थ आणि लक्षार्थाचा विचार बोलते. लक्षार्थाने जीव असंग आहे, कूटस्थ रूप आहे. तर कूटस्थ शब्दाचा अर्थ तोच आहे की ऐरणीवर, कूट म्हणजे ऐरण, ऐरणीवर दागिने घडत असताना कोणत्या प्रकारचे दागिने घडतायत हे ऐरणीला माहीत नसतं. म्हणजे याचा अर्थ तो कूटस्थ नावाचं जे तत्व आहे ते ऐरणीप्रमाणे असंग आहे. सगळं काही सत्ता कोणाची आहे दागिना घडताना? ऐरणीची आहे. पण पुन्हा आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा सत्ता सगळी ब्रह्मस्वरूपाची आहे. पण तरी सुद्धा या सर्व घडणाऱ्या गोष्टींपासून ब्रह्म अलिप्त आहे, तसाच ईश्वरही अलिप्त आहे. पण मग जीवही असंग असताना असाच, कारण जीव ब्रह्मरूप आहे, लक्षार्थाने असलेला जीव ब्रह्मरूप आहे. मग असं असंग असताना मात्र त्याला 5 क्लेशादिकांचे धर्म त्याला लागत असल्यामुळे, म्हणजे त्याचा जन्म होत असल्यामुळे अशा पद्धतीने मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि मग ती कर्माधिकांची फळं त्याला भोगावी लागतात. आणि ते फळं भोगण्याचं कारण जे आहे ते त्या जीवाकडे विवेक नावाची गोष्ट नाही. आता विवेकाची व्याख्या पुन्हा आपल्याला करायची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र आपण असंच म्हणतो की एक आत्माच तेवढा आपल्या अभ्यासाचा विषय असून, एक आत्माच तेवढा सत्य असून आणि उर्वरित जगत मिथ्या आहे, याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक काही त्या जीवाला करणं जमत नाही. म्हणजे सामान्य रूपाने असलेला जो जीव आहे त्याला ते करणं जमत नाही. आणि मग त्या अविवेकाचा परिणाम म्हणून तो देहालाच आत्मा मानतो, पुन्हा देहालाच पुन्हा म्हणजे शरीरालाच महत्व देतो आणि शरीर सत्यत्व भ्रांतीमध्ये तो अडकतो. आणि याला कारण तो अविवेक आहे. आणि त्या निमित्ताने पतंजल मुनींचं म्हणणं असं आहे की तो 5 क्लेश भोगतो. आणि अशा पद्धतीने 5 क्लेश भोगून जीव आणि ईश्वर या दोघांमधला फरक या पतंजल शास्त्राने आपल्या पुढे मांडलेला आहे की ईश्वर मात्र असंग आहे आणि जीव मात्र संगासहित आहे. वास्तवात असंग असताना सुद्धा जीव मात्र अविवेकामुळे ही सगळी फळं भोगतो. म्हणजे मी देह, मी करता, मी भोगता अशा पद्धतीने तो सत्यत्व भ्रांतीमध्ये सापडतो. आणि सापडून तो मी स्वतः काही करतो असं विशेष भूमिका पत्करतो. आणि त्या निमित्ताने तो शुभ आणि अशुभ कर्माच्या निमित्ताने सुख दुःख भोगतो. हा विचार इथे पतंजली लोकांनी मांडलेला आहे. 109व्या श्लोकामध्ये आता इतर तार्किक जी मंडळी आहेत तेही काही मागं राहिलेले नाहीत. आणि त्या तार्किकांच्या मते ईश्वराचे 3 नित्य गुण मानलेले आहेत. आता त्यांनी 3 नित्य म्हणजे ईश्वराचे जे गुण आहेत ते नित्य मानलेले आहेत. आणि तो 109वा श्लोक असं सांगतो, असंग चैतन्याकडून नियंत्रण संभवत नाही, म्हणून तार्किक नित्य ज्ञान, नित्य प्रयत्न व नित्य इच्छा हे ईश्वराचे 3 गुण मानतात. आता चैतन्य असंग आहे असं काही तार्किकांचं म्हणणं आहे. आणि असंग असल्यामुळे त्याचं नियंत्रण नाही. मुख्य विचार जो आहे की या जगतावर त्या असंग आत्मस्वरूपाचं नियंत्रण नाही. मग कोणाचं नियंत्रण आहे? तर ते ईश्वराचं नियंत्रण आहे. म्हणून काही तार्किक सुद्धा ईश्वर नावाचं तत्व मानतात. आणि मग असं नियंत्रण चैतन्याला शक्य नसल्यामुळे तो ईश्वर जो आहे तो कसा आहे? तो नित्य ज्ञान आहे. म्हणजे समाधानकारक काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि मग कल्पना करता करता मग यांची बोलणी सुरू होतात. आणि मग नित्य ज्ञान या शब्दाचा अर्थ काय? तर ईश्वराला सतत सृष्टी निर्माण करण्याची इच्छा आहे. आपल्याला जेव्हा उत्तर मीमांसेचा विचार मांडला तेव्हा काय झालं
त्या ब्रह्मस्वरूपाला इच्छा झाली आणि त्या ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ब्रह्मस्वरूपाला इच्छा झाली, ती एकदाच इच्छा झाली आणि तोही तो आरोप आहे केलेला. वास्तवात ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असताना त्याला इच्छा निर्माण होण्याचं काही कारण नाही. पण काय झालं, ब्रह्म असंग. मग ब्रह्म असंग तर मग कोणाला ही सृष्टी निर्मितीचं क्रेडिट द्यायचं? तर मग हे तार्किक असं म्हणतात की त्याला, त्या ईश्वराला ही सृष्टी निर्माण करण्याची नित्य इच्छा आहे आणि तसं त्याला ज्ञानही आहे. असं त्याला ज्ञान असल्यामुळे त्याचे सगळे प्रयत्न हे सतत चालू आहेत आणि याच्या उलट जेव्हा जीवाचा विचार करायची वेळ येते तेव्हा जीव परिच्छिन्न आहे. जीवाच्या ज्ञानाला किंवा त्याच्या प्रयत्नाला खूप मर्यादा आहे. ईश्वराकडे अघटित सामर्थ्य असल्यामुळे हे तार्किक त्या अघटित सामर्थ्याला मानतात आणि अघटित सामर्थ्य असल्यामुळे ईश्वर सृष्टी निर्माण करू शकतो आणि सतत त्याचा प्रयत्न चालू आहे आणि सतत त्याला त्याचं ज्ञान आहे अशा पद्धतीने मांडलं. पण जीवाकडे मात्र अत्यंत अल्पशक्ती असल्यामुळे, अल्पशक्तिमान असल्यामुळे त्याला कितीही प्रयत्न केले तरी त्याच्याकडनं जे कार्य घडतं ते अत्यंत मर्यादित असतं. अशा रीतीने ईश्वराचं सुप्रीमसी, ईश्वराचं जे विशेषत्व आहे, म्हणजे त्याचं जे महत्व आहे ते पटवून देण्याचा तार्किक प्रयत्न करतात. आणि मग त्या ईश्वराचं पुरुष विशेषत्व हे 110व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडताना म्हणतात, ईश्वराचे विशेष पुरुषत्व त्याच्या या गुणांमुळे असून अन्य कशानेही नाही. तो सत्यकाम आहे, सत्यसंकल्प आहे इत्यादी श्रुती सांगतेच. नित्य ज्ञानादी गुणांबरोबर हेही गुण त्यांचे आहेत. मग आता नित्य ज्ञानादी हे जे 2 गुण त्याला सांगितले, पण तरी सुद्धा आणखीनही त्याच्यामध्ये गुण आहेत हे त्यांनी मांडलं. आणि मांडताना सुद्धा श्रुतीचा आधार घेतला की तो सत्यकाम आहे. याचा अर्थ त्याचा प्रत्येक जो म्हणूया प्रकल्प किंवा त्यांनी निर्माण केलेली इच्छा ही सहजच पूर्ण होते. त्याच्या संकल्पाला अप्रतिहत सामर्थ्य आहे. त्याचा संकल्प त्यांनी केला की तो संकल्प पूर्ण होतो. म्हणून तो कसा आहे, तो सत्य संकल्प आहे आणि तो सत्य काम आहे. म्हणजे याचा अर्थ त्याची इच्छा सत्यरूप आहे. तो सर्वांच्या पाठीशी सत्य वागणाऱ्यांच्या उभा राहतो अशाही पद्धतीने ते बोलतात. म्हणून त्याच्या इच्छेला खूप महत्व आहे. अशा पद्धतीने एक वादी दुसऱ्या वाद्याचं खंडन करतो आणि मग शेवटी काय आहे, परंपरेने वेदांत मतालाच महत्व असल्यामुळे वेदांत मतच खंडन करते. त्याचं कारणच एक आहे की वेदांत मत का खंडन करू शकतं, कारण वेदांत मताजवळ त्याची उत्तरं आहेत. हे सगळे जे मतमतांतरवादी आहेत ते सगळे कसे आहेत, ते अपूर्ण आहेत. त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. पण वेदांत शास्त्र मात्र प्रत्येक शब्दाचं उत्तर देते. जेव्हा मला विचारसागरचा ग्रंथ अभ्यास करायची वेळ आली त्यावेळी मी त्याच्यामध्ये विचारसागरमध्ये हे जे संत निश्चलदासजींनी लिहिलेला आहे तो हिंदीमध्ये ग्रंथ, त्यावेळी त्यांनी त्या 6ही शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे आणि 6ही शास्त्रांचं अध्ययन करून त्यांनी वेदांत मत काय पद्धतीने श्रेष्ठ दर्जाचं आहे आणि म्हणून तेच मला अभ्यास करणीय आहे अशा पद्धतीने त्यांनी मांडलंय. आणि मग ते संत निश्चलदासजी जर एवढ्या योग्यतेचे असतील किंवा ज्ञानदेव असे आणखीन संत मंडळी, संत परंपरा आहेत, तर मुख्य विचार जो आहे की तो ईश्वर किंवा त्या ईश्वराच्या मुखातनं आलेले हे वेद किंवा त्याचा अर्थ समजलेले संत श्री गुरु हे किती श्रेष्ठ दर्जाचे असतील याचा विचार केलेलाच बरा. आपल्याला लक्षात घ्या, वेदांत मत का महत्वाचं आहे, तर प्रत्येक मताचा ते परिहार करतात. प्रत्येक मत समजावून सांगतात की बाबा रे, तुला निष्काम कर्म निष्काम उपासना का करायची आहे, तुला ईश्वर नावाचं तत्व का मानायचं आहे, ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे हे तुला मानावं लागेल. त्याचं कारण काय आहे हे मानता मानता एक दिवस मी त्या अनुभवाचा होण्याची व्यवस्था आहे. म्हणजे मला ईश्वराचा अनुभव येणार नाही, पण ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येण्याची व्यवस्था आहे. आणि तो अनुभव घेतलेले संत आहेत. त्या वेदांत म्हणूया त्या परंपरेमध्ये अनेक संतांची मांदियाळी आहे आणि ती आपल्याला आपल्या अभ्यासाला ती खूप मोठी समर्पक आहे. म्हणूनच इथे शेवटी वेदांत मत हेच आपलं मुख्य मत आहे हा विचार करावा लागेल. आता वरील मतातील दोष व त्याचा परिहार आता हे आपलं वेदांत मत करतंय. ईश्वर नित्य नादादी गुणांचा मानला तर सृष्टी सर्व काळ टिकून राहील. म्हणून लिंगदेहाने युक्त असलेला हिरण्यगर्भच ईश्वर आहे. आता ईश्वर जर का नित्य ज्ञानादी गुणांचा मानला तर त्याची सततच इच्छा निर्माण होत राहील. त्या
109व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की तो नित्य ज्ञानादी विचारांचा आहे. मग त्यांनी जर का सृष्टी निर्मिती करत बसला, तर मग या सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं काही काळ टिकणं आणि कालांतराने जाणं हे कसं काय शक्य होईल? आपल्याला जेव्हा थोडासा विचार करता येतो की हे शरीर जन्माला येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. मग या शरीरावरनं आपण सृष्टीची कल्पना करू शकतो. शरीराच्या मानाने सृष्टीचं आयुष्य जास्त असेल, अनेक कल्प असेल, अनेक युगांचं असेल, पण तरी सुद्धा हे जर का सृष्टी निर्माण झालेली असेल तर ती काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. म्हणून इथे काय आहे, तो जर का नित्य ज्ञानाचा विचार मांडला तर मग काय होऊन जाईल, तो सतत सृष्टी निर्माणच करीत राहील आणि सतत सृष्टीची निर्मिती सतत राहिली तर मग प्रलय होणार नाही आणि मग त्याचं टिकणं आणि मग त्याचा प्रलय अशा गोष्टी घडणार नाही. आणि मग हे वेदांत मतात मांडलेलं जी गोष्ट आहे की ही सृष्टी जन्माला येते, काही काळ टिकते आणि कालांतराने जाते, उपजते नासे, असं श्री ज्ञानदेवांनी मांडलंय. आणि मग पुनरपी भासे, मग अशा पद्धतीने पुन्हा त्या सृष्टीचा प्रलय होतो आणि पुन्हा ती बीजरूपात साठवली जाऊन पुन्हा निर्माण होते. हे सगळे विचार आपल्या पुढे येतातच. म्हणजे सगळे विचार जर शास्त्रांनी आपल्याला सांगितलेले असतील आणि तो नित्यज्ञानी मानला ईश्वर, तर मग ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या ठरतील. म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की सर्व जीवांचं जे लिंग शरीर आहे त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात, तोच या समष्टी ईश्वर त्याला असंही म्हणतात. अशा पद्धतीने तो काय आहे, हिरण्यगर्भ म्हणजे समष्टी लिंगदेह हाच ईश्वर आहे. मग जीवसृष्टीत जेव्हा प्रलयाचा काळ जेव्हा येतो तेव्हा मात्र हा ईश्वर या सृष्टीचा प्रलय घडवतो. म्हणून प्रत्येकाच्या जीवामध्ये आता कार्यकारण भाव संबंध जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा जीवाचं अंतःकरण जर का आपण कार्यरूपाने विचार केला तर प्रत्येक जीवामध्ये त्या जीवाचं नियमन करण्यासाठी ईश्वर नावाचं तत्व त्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात आहे असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी ईश्वर त्या एक अंतःकरणाचं एक कारण ठरतं. आणि अशा पद्धतीने मग आपल्याला कार्यकारण भाव संबंध बोलायची जेव्हा वेळ येते त्यावेळी एक कारणरूप शरीर मानावं लागतं, कारणरूप अंतःकरण मानावं लागतं. मग ते कारणरूप अंतःकरण जे आहे ते ईश्वराचं आहे आणि तो ईश्वर त्या प्रत्येक जीवामध्ये तो ते राहून नियमन करतो. त्या जीवाची सगळी कर्म आटोपली म्हणजे त्याचं जे काय आयुष्य आहे ते संपलं की त्याला या देहातनं नेण्याचं कार्य हे सुद्धा तो ईश्वर करतो. अशा पद्धतीने सर्वांचं अंतःकरण तो ईश्वरच आहे, कारण त्याला नियमन करायचे. अशा पद्धतीने ही जी वेदांतानी घडी मांडलेली आहे ती मात्र आपल्याला समजली पाहिजे. आणि मग तोच ईश्वर जर आपल्या अंतःकरणात असेल आणि तोच ईश्वर जर सुप्रीम अथॉरिटी असेल आणि त्याच्या प्रसन्नतेशिवाय माझा परमार्थ पुढे जाणार नसेल, कारण का आधी ईशकृपेचा विचार आहे, नंतर मग गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपेचा विषय आहे. मग बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून ही विठ्ठली आवडी, तर ती विठ्ठलीची आवडी निर्माण करून देणारा ईश्वर आहे, आपल्या अंतःकरणात आहे. तर त्याचं महत्व मी पटवून घेतलं पाहिजे आणि ते महत्व जर मी पटवून घेतलं तर मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हाही विचार करता येईल. समष्टी लिंगदेहामध्ये ते ईश्वर तत्व असेल तर त्या समष्टी लिंगदेहामध्ये मी ईश्वर तत्व पाहायला शिकलं पाहिजे. त्या ईश्वराला पाहावं, त्या सगुण रूपाने पहा, नंतर पाहिजे तर त्या ईश्वर रूपाने पहा, नियामक रूपाने पहा, पण पहाच. आणि पाहिलं तर मग काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे माझ्या अंतःकरणातले सहज कमी करता येतील. मी जर त्याचं अंतःकरण दुखावलं तर त्यातल्या ईश्वर तत्वाला दुखावलेलं आहे असाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून इथे साधन दृष्टीने आपण जेव्हा वेदांत मताचा विचार करतो तेव्हा ते वेदांत मत हे अत्यंत विशाल पद्धतीने, अत्यंत समर्पक पद्धतीने आपल्या पुढे आलेलं असतं. आता ह्याला श्रुतीचं प्रमाण देतायत. तो 112वा श्लोक आहे. उद्गीत ब्राह्मणात त्याचे महात्म्य फार विस्ताराने सांगितलेले आहे. त्याला लिंग शरीर असले तरी कर्मादी नसल्याने त्याला जीवभाव नसतो. आता त्याला म्हणजे ईश्वराला. मग आता जो उद्गीत, उद्गीत शब्दाचा अर्थ आहे ते सामवेदाचे गायन, म्हणजे सामवेद हा गायन पद्धतीने सुद्धा गाता येतो. त्याच्या सामवेदाला गेयता आहे असा त्याचा विचार आहे. आणि मग त्या उद्गीतात त्यांनी हे महत्व मांडलेलं आहे, त्या ईश्वराचं महत्व मांडलेलं आहे की
कर्मादी जे काय भाव आहेत ते जीवाचे आहेत आणि त्या कर्मादी भाव किंवा भोग भाव हे त्या जीवाला भोगण्यासाठी आणून द्यावयाचे असतात. ते सर्व काही काम हा ईश्वर करतो. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी हे लिंग शरीर जरी असलं तरी सुद्धा आपण एक विचार केलेला आहे की दोन पक्षी आहेत, द्वा सुपर्णा सयुजा सखया. या श्रुतीच्या नियमानुसार एक फळे खातो, एक फळे खातो, ते नुसते बघतो. आता जो बघतो तो नियामक ईश्वर आहे आणि खातो तो जीव आहे. म्हणून इथे काय आहे, कर्मादी भोग त्याला नसतात. कारण जीवाचा जो जन्म आहे तो कर्मविग्रहातनं आहे, म्हणून त्याला फलादी भोगांचा विचार करावा लागतो. आणि फलादी भोगांचा विचार केला तर ती फल देणारा कोणीतरी असला पाहिजे आणि तो ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराला मात्र त्या जीवाप्रमाणे कर्मादी फलभोग घेण्याची काही आवश्यकता नसते. आता पुढे काय आहे, हा 113वा श्लोक जो आहे तो विराटवादी ईश्वर मत मानतात. तो विराटवादी जे ईश्वर मानणारे जे लोक आहेत त्यांचं मत आहे, स्थूल देहा वाचून सूक्ष्म देहाला कोठेच अस्तित्व दिसत नाही, म्हणून ज्याला सर्व बाजूंनी मस्तके डोळे इत्यादी आहेत तो विराटाचा देहच ईश्वर आहे. आता इथं त्या विराटाचा देहच ईश्वर आहे ही भाषा मांडणारे हे जे विराट मतवादी आहेत, ईश्वर मतवादी, ते म्हणतात की सूक्ष्म शरीराचं अस्तित्व स्थूल देहामुळे आहे. म्हणजे या स्थूल देहातच, म्हणजे आपण जो अन्नमय कोश असा विचार केला होता पंच कोश विवेकाच्या निमित्ताने, किंवा हा जो दिसणारा देह जो आहे बाहेरून असा जो स्थूल देह आहे, आतून सुद्धा जो स्थूल देह आहे त्यालाच मात्र आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्या देहामध्ये हे सूक्ष्म शरीर असतं. म्हणजे हे सूक्ष्म शरीर, हे लिंग शरीर हे स्थूल देहा वाचून असणं शक्य नाही. म्हणून इथे काय आहे, सर्व बाजूनी मस्तके असलेला, म्हणजे अनेक मस्तके असलेला असा जो ईश्वर आहे. ऐतरेयामध्ये ईश्वराची ती जी भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये सर्व मस्तके म्हणजे त्याची खूप मस्तके आहेत असं जेव्हा बोललं गेलेलं आहे, त्या ईश्वराकडे शरीराची मागणी केलेली गेलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं तेव्हा काय आहे, हा जो विराट देह आहे तो ईश्वराचा, त्याला विराट देह म्हणतात. आणि तोच विराट देह काय आहे तो ईश्वर म्हटला पाहिजे, अशा पद्धतीने ही मतमतांतर आपल्या पुढे येत आहे. आता विराटला काय आहे, विराटच ईश्वर आहे याला श्रुतीचं प्रमाण आहे. सहस्र शीर्षा हा 114व्या श्लोकाचा विषय आहे. विश्वतः चक्षु या श्रुतीत तसे सांगितले असून विश्वरूपी रूपाची उपासना करणारे जागोजागी तेच सांगतात. सहस्र शीर्षा असं त्याचं वर्णन या श्रुतीमध्ये केलेलं आहे. विश्वाचे चक्षु आहेत असंही बोललं गेलेलं आहे. म्हणून इथे काय आहे की भगवद्गीता ईश्वराबद्दल काही मतं मांडते आणि भगवद्गीतेचं मत हे पुन्हा भगवान श्रीकृष्णांनी मांडलेलं असल्यामुळे ते अत्यंत ग्राह्य मत आहे. अशा पद्धतीने जेव्हा बोलायची वेळ येते मग तो विराटच आहे आणि त्या समष्टी शरीरालाच, समष्टी स्थूल शरीरालाच विराट असं म्हणतात, अशी भूमिका आहे. अनेक उपनिषदांमध्ये त्याची पूजा केलेली आहे, अशा पद्धतीने बोलणी झालेली आहे. आणि म्हणूनच आम्ही या विराट म्हणजे शरीरालाच ईश्वर म्हणतो आणि हे आमचं मत आहे. पुढे असं म्हणतायत, वरील मतावर दोष काढणारे आणखीन पुढे काही मंडळी आहेत. ती असं 115व्या श्लोकात म्हणतात, सर्व बाजूंनी हात व पाय असलेल्या घोणीसारख्या किड्यांनाही ईश्वर म्हणावे लागेल, म्हणून चार मुखे असलेला ब्रह्मदेवच ईश्वर आहे, इतर पुरुष ईश्वर नाही. मग अशा रीतीने सहस्र शीर्ष झाली, मग ती शीर्ष जर झाली तर मग सहस्र हात झाले. मग अशा रीतीने ही सहस्त्र मुखे, सहस्त्र हात असं जर का त्याला ईश्वर म्हणलं तर तो घोणीसारखा होईल, म्हणजे किड्यासारखा होईल. आणि ईश्वर तर किड्यासारखा कसा काय, ईश्वर मग किड्यासारखा नाही. तर मग इथे चार मुख असलेला जो ब्रह्मदेव आहे तोच मात्र ईश्वर आहे. आणि म्हणून इथे काय आहे, सहस्त्र शब्दामध्ये कसं काय, मग हा चार मुखच असलेला ब्रह्मदेव ईश्वर आहे हे सांगताना त्यांनी सहस्त्र शब्दावर या मतवाद्यांनी असं म्हटलंय की तो अर्थवाद आहे. अर्थवाद शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तव स्तुती. उदाहरणार्थ नामे पाषाण तरले. आता नामे पाषाण तरले म्हणजे रामाने जेव्हा सेतू बांधायला घेतला तेव्हा मात्र श्रीराम नाव असं लिहिलं, जय श्रीराम, आणि ते सगळे दगड तरले. अशा पद्धतीने अर्थवाद मांडला गेलेला आहे. तसाच हा अर्थवाद आहे. म्हणून इथे या अर्थवादानुसार
ती सहस्र शीर्ष ही 4च धरा, म्हणजे ती ब्रह्मदेवाची धरा आणि ती ब्रह्मदेवाची 4 शीर्षे हा त्याचा खरा अर्थ आहे आणि तोच ईश्वर आहे. म्हणून तुम्ही काय करा, ब्रह्मदेवाला ईश्वर माना, असं ते 115व्या श्लोकामध्ये एका म्हणूया पूर्वपक्षीय माणसांनी हे मत मांडलेलं आहे. आता पुढे 116वा श्लोक असं म्हणतो, ब्रह्मदेव ईश्वर मानण्यास श्रुतीचा आधार आहे आणि तो आधार त्यांनी दिलाय. पुत्र प्राप्तीसाठी त्याची उपासना करणारे वरील मत सांगतात. ते म्हणतात प्रजापतीनेच प्रजा निर्माण केल्या, हे श्रुतीनेही सांगितलेले. म्हणजे इथे काय आहे की ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली आणि पुत्रप्राप्तीसाठी त्याची उपासनाही केली जाते आणि तो जर सृष्टीचा नियंता असेल मग त्याला म्हणायला काय हरकत आहे, तोच ईश्वर म्हणायला काय हरकत आहे, असं त्यांनी मांडलं. आणि मग अशा रीतीने पुन्हा बुद्धीची देवता गणपती किंवा पुत्रप्राप्तीची देवता ब्रह्मदेव अशा पद्धतीमुळे हे सगळे उपासक जे आहेत ज्या ज्या देवतेचे त्या त्या देवतेलाच ते ईश्वर तत्व मानायला लागले. आणि म्हणूनच आता काय झालं, प्रत्येक उपासकाचं एक मत तयार झालं आणि ते मत मांडताना 117वा श्लोक असं म्हणतो, भागवत मत नावाचं जे आहे ते ब्रह्मदेवाचा जन्म विष्णूच्या नाभी कमलातून झाला आहे म्हणून विष्णूच ईश्वर आहे असे भागवतजन लोक सांगतात. मग आता ब्रह्मदेव सुद्धा कसा आहे, तो त्या भगवान विष्णूच्या नाभी कमलातनं त्याचा उदय झालाय. म्हणजेच या ब्रह्मदेवाला अधिष्ठान कोण आहेत, भगवान विष्णू आहेत. मग सर्वात श्रेष्ठ कोण आहेत, तर भगवान विष्णूच आहेत. आणि मग भगवान विष्णूच जर श्रेष्ठ असतील मग तेच जर का या ब्रह्मदेवाचं कारण असेल तर मग काय आहे, ते श्रेष्ठ आहेत. म्हणून भगवान विष्णूच हे काय आहेत, ईश्वर आहेत आणि आम्ही त्यांची उपासना करतो. अशा पद्धतीने जे विष्णूंचे भक्त जे आहेत ते भागवत मंडळी जी आहेत की जे भगवंत म्हणजे विष्णूला ते आपला मुख्य देव मानतात, अशा पद्धतीने ही बोलणी सुरू झालेली. शैवांनी मग केलेले वैष्णवांचे खंडन. आता मग त्याच्यानंतर मग हे जे शैव म्हणजे शंकर भक्त ते पुन्हा उसळलेले आहेत आणि ते म्हणतात शिवपुराणातील शिवस्तुतीमध्ये विष्णूंना शंकराचे पाय सुद्धा पाहता आले नाहीत असे वर्णन आहे, म्हणून शिव हाच ईश्वर आहे, विष्णू नाही, असे तांत्रिक शैव म्हणतात. मग ते काय म्हणतात, विष्णूला भगवान विष्णूला त्या शंकराचे पाय सुद्धा पाहता आले नाहीत, याचा अर्थ भगवान शंकरापुढे भगवान विष्णू हे अत्यंत छोटे आहेत. म्हणजे त्यांच्या विराट शरीराची कल्पना केली तरी सुद्धा ते शंकरापुढे अत्यंत छोटे आहेत. आणि म्हणूनच काय आहेत आपले भगवान शंकर हेच त्या विष्णूपुढे श्रेष्ठ आहेत. आणि अशा पद्धतीने हे लिंगायत लोक सुद्धा शिवोपासक आहेत आणि ते लिंगाच्या निमित्ताने शिवाची उपासना करतात असा त्यातला विचार आहे. मग आता पुढे गणपती उपासकांचं म्हणणं आहे, प्रत्यक्ष शंकराने सुद्धा त्रिपुरासुराचा नाश करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली म्हणून गाणपत्य मताचे लोक गणपतीला ईश्वर मानतात. तुमचा शंकर मोठा आहे हे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण त्यांनी त्रिपुरासुराचा वध करताना गणपती महाराजांचं आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर भगवान शंकराला शक्ती मिळालेली आहे. आणि अशा पद्धतीने गणपती मत जे मांडतात ते गणपतीचं मत जे मानतात म्हणजे गणपतीलाच ईश्वर मानतात, ते म्हणतात भगवान शंकरापेक्षा सुद्धा हे ईश्वर तत्वाचा विचार केला तर गणपती महाराजच श्रेष्ठ आहे. आणि युद्धात किंवा आणखीन कुठलंही कार्य घडवून आणायचं असेल तर त्या गणपतीची पूजा प्रथम केली जाते. आणि म्हणून त्या शंकरांनी सुद्धा गणपतीची पूजा केलेली असल्यामुळे आमचे गणपती महाराज श्रेष्ठ आहेत, अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. म्हणून गणपती महाराजच ईश्वर आहेत ही भूमिका या 119व्या श्लोकाची. 120वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, याप्रमाणे इतरवादी अशाच त्यांच्या कल्पना करतात. याप्रमाणे इतर काही जण मंत्र अर्थवाद कल्प इत्यादींच्या आधाराने आपापल्या मताच्या अभिमानाप्रमाणे वेगवेगळी मते मांडतात. म्हणून हे पूर्वपक्षी काय आहेत, एकमेकांचं खंडन करतात आणि मग काय होऊन जातं, त्या मतमतांतरांचा एक मोठा गलबला तयार होतो. आणि मग ही विधिवाक्य अर्थवादात्मक वाक्य अशा पद्धतीने बोलली जातात. मग आता काय आहे की अर्थवाद म्हणजे स्तुती करणारे वाक्य, आपण मगाशी तो विचार पाहिला. आता कल्प म्हणजे विधी पार पाडण्याची रीत अशा पद्धतीने बोललेलं आहे. किंवा
विधी वाक्य म्हणजे विधी कसा करावा या संदर्भात बोललेलं वर्णन. मग आता हा विधी जेव्हा विशिष्ट पद्धतीने करण्याची वेळ येते, ते सगळे जे विचार आहेत ते स्मृती पुराणांमध्ये मांडलेले आहेत. मग त्यामुळे काय झालेलं आहे, ते मांडताना प्रत्येक वेळी देवदेवतांची नावं तिथे घेतली गेलेली आहेत. आणि मग त्या देवदेवतांची नावं घेतल्यामुळे हे सगळे इतर मतमतांतरवादी या विधिवाक्यांच्या निमित्ताने किंवा आणखीन काही अर्थवादाच्या निमित्ताने ते त्या कल्पनांना ईश्वर नावाचं तत्व मानतात आणि ते पुढे त्याची तशी उपासना करतात. म्हणून ईश्वराविषयी आणखीन काही फुटकळ मतं आहेत, ती सुद्धा या पंचदशीकारांनी आपल्या पुढे मांडलेली आहेत. तो 121व्या श्लोकाचा विषय आहे. अंतर्यामी पासून वृक्षात पाषाणादिकांपर्यंत ईश्वर मानणारे उपासक आहेत. कारण पिंपळ, रुई, बांबूचे बेट इत्यादी कुलदैवते दिसतात. अशा पद्धतीने आता ते काही जण वृक्षांना सुद्धा पुन्हा पाषाणादिकांना सुद्धा ईश्वर मानणारे आहेत. समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे की खूप मोठी यादी दिलेली आहे की आता म्हसोवाला सुद्धा देव मानणारे आहेत. किंवा काही जणांचं म्हणूया कुलदैवत असतं. एखाद्याला जर विचारलं तुमचं गोत्र काय, तर ते म्हणतात आमचं गोत्र वडाची 3 पानं आहेत, पिंपळाची 3 पानं आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आला की तिथे त्या वृक्षादिकांना त्यांनी ईश्वर नावाचं तत्व मांडलेलं आहे. पण काय आहे, असे सगळे ते अडाणी मतं आहेत. इथं माझ्या श्रीगुरूंनी त्यांना अडाणी मतांचा दर्जा दिलेला आहे. अडाणी शब्दाचा अर्थ त्यांना खऱ्या अर्थाने ईश्वर नावाचं तत्व कळलेलं नाही. आणि असं ईश्वर नावाचा अर्थ खरं तत्व न कळल्यामुळे ते वेगवेगळी फुटकळ मतं ती आपल्या पुढे येतात. देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीच देव मानती विवेकहीन. त्यांनी अत्यंत विवेकहीन शब्द वापरलेला आहे की देवानी ही पृथ्वी निर्माण केली, त्यातल्याच दगडांना आणि वृक्षादिकांना हे देव मानतात. वास्तवात त्याचा नियंता जो ईश्वर आहे त्याला मात्र ते दूरच ठेवतात. अशा पद्धतीने ही सगळी फुटकळ मतं जी आहे ती मांडून झालेली आहेत. आता खरे ईश्वर तत्व काय आहे हा 122व्या श्लोकाचा विषय आहे. आणि तो असं सांगतो, ईश्वर तत्वाचा खरोखर निर्णय करण्यासाठी न्यायशास्त्र व वेदांतशास्त्र यांना धरून विचार करणाऱ्यांचा निर्णय एकसारखाच आहे. आता याचेही ज्ञान स्पष्टपणे सांगू. म्हणजे न्यायमत म्हणजे ते पतंजलाचं मत आणि आपलं मत हे थोडक्यात जरा जुळणारं आहे असा त्यातला विचार आहे. कारण का दोन्ही मतांमध्ये ईश्वरी आज्ञा पाळणं मुख्य विचार जो आहे की ईश्वर कशासाठी आपल्याला करायचा आहे विचार, की तो तर्काने सिद्ध होतो हेही मान्य आहे आपल्याला. पण तो ईश्वर नावाचा विचार करताना त्या साधकाला जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी शुद्ध आणि शांत अंतःकरणाची गरज असते. आणि हे सगळे अवतार जे आहेत आपल्या उत्तर मीमांसेने सगुण निराकार ईश्वराचे आहे अशा पद्धतीने बोललेले. तोच ईश्वर निर्गुण असलेला तो सगुण साकार होतो आणि आपल्या पुढे उपासनेची सोय करतो. मग त्याची उपासना मी प्रामाणिकपणे केली तर माझी अंतःकरण वृत्ती ही शुद्ध आणि शांत होते. आणि त्या शुद्ध आणि शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मला माझ्या आनंदरूपतेचा विचार करता येतो. म्हणून हा ईश्वर हा न्याय मतामध्ये किंवा वेदांत मतामध्ये त्यांनी हा केवळ त्याचा विचार उपासनेसाठी केला आहे. आणि उपासनेसाठी केल्यामुळे आपली अंतःकरण वृत्ती त्याच्या ध्यानाने आपल्याला त्याचं ध्यान करता येतं, सगुण रूपाने करता येतं. आज्ञा रूपात आपण त्याची आज्ञा ऐकतो, अशा पद्धतीने त्याचं ध्यान होत राहतं आणि तो आपलं अंतःकरण निर्मळ करत राहतो. म्हणून इथे काय आहे, अभिमानाने जे काय वादविवाद करतात आणि उगाच सगळीकडे असं बारीक सारीक मतं मांडतात, त्याच्यापेक्षा हा उत्तर मीमांसेतला जो विचार आहे की ईश्वर नावाचं जे तत्व आहे ते केवळ आपल्या अभ्यासासाठी म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी तयार झालेलं आहे. मला त्याला कर्म अर्पण करण्याची एक व्यवस्था तयार झालेली. मला जर अकर्ता व्हायचा असेल तर मला कर्तेपणा सोडावा लागतो. आणि तो जर कर्तेपणा सोडायचा असेल तर मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी, मला अकर्ता होण्यासाठी मला कर्तेपणा कोणाला तरी द्यायचा असतो. मग तो ईश्वराला तरी द्यावा, त्या श्रीगुरूला तरी द्यावा, नाहीतर पुन्हा त्या विठ्ठलाला तरी द्यावा, रामाला तरी द्यावा. अशा थोर ज्या देवदेवता आहेत की ज्या माझ्या आत्मस्वरूपाच्या ऐक्याची व्यवस्था सांगतात. आपल्याला ज्या देवदेवता गुरु रूपात माझ्या पुढे येऊ शकतात, अशा सगळ्या देवदेवता ज्या आहेत त्याच ईश्वर रूपात आपल्याला मान्य करण्यासारख्या
आहेत, हा विचार आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. बरं, अवतारांचा विचार घेतला तर हे सगळे अवतार एकाच ईश्वराचे आहेत. उपासनेमध्ये विविधता ठेवण्याचं कारण एकच आहे की या विविधतेमुळे प्रत्येक उपासक त्या उपास्य देवतेशी बांधला जातो. गणपती उपासक गणपती देवतेशी बांधला जातो. पण गणपतीचं रूप आहे ते एकाच ईश्वराचं रूप आहे की जे शंकराचंही रूप आहे की जे पुन्हा त्या भगवान विष्णूचंही रूप आहे. असा आत्मनिर्णय असेल तर ईश्वरामध्ये भेद होणार नाही. नाहीतर हाही एक भ्रम आहे, हा लक्षात घ्या. आणि मग त्यामुळे काय होऊन जातं, त्याला ईश्वराचा भेद म्हणतात. मग आमचाच ईश्वर कसा श्रेष्ठ, ही भूमिका मतमतांतरांमध्ये येते आणि मग ते जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा जो विचार आहे तो दूर जातो. आणि तो सगळा जो विचार आहे आनंद रूपतेकडे जाण्याचा, तो जर मला करायचा असेल तर मला ईश्वर नावाचं तत्व पुन्हा मानलं पाहिजे. आणि ते मानताना ते ईश्वर तत्व माझ्या पुढे सगुण रूपात येतं, श्री गुरु रूपात येतं. असा विचार मी केला तर मी सहज आनंदाकडे जाण्याचा विचार करू शकतो. आता त्या ईश्वर तत्वाचं जे स्वरूप आहे तो 123वा श्लोक असं सांगतो, प्रकृती हे मायेचे स्वरूप असून महेश्वर हे तिचे स्वामी आहे. त्याचे अवयव असलेल्या जीवांनी हे जग व्यापलेले आहे. आता इथे थोडा आपल्या पुढे तो ईश्वर भाव समजावून सांगताना या जगाची निर्मितीची एक प्रक्रिया सांगितली की ब्रह्म मूळचं काय आहे, सर्व ब्रह्मच आहे. पण काय झालं, त्या ब्रह्मदेवाला स्फुरण झालं आणि मग त्या मूळ मायेचा जन्म झाला. आणि मग मूळ मायेतनं ईश्वर नावाचं तत्व तयार झालं आणि मग या ईश्वराचे अनेक अवतार तयार झाले, जसे ब्रह्मदेव, विष्णू, शंकर. आणि त्यानंतर मग त्या ब्रह्मदेवाने ही जगाची निर्मिती केली आणि मग ते जग सांभाळण्याचं काम पुन्हा त्या विष्णू करतात आणि पुन्हा या जगाचा नाश करण्याचं काम भगवान शंकर करतात. म्हणून इथे काय आहे, इथे जीव, जगत आणि ईश्वर हे तीन विचार जे आहेत ते आपल्याला कळून घ्यावे लागतील. की जीव नावाची जी कलाकृती आहे ती त्या ईश्वराची निर्मिती आहे. आणि ती ईश्वराची निर्मिती आहे, ते जग सुद्धा ईश्वराची निर्मिती आहे. मग ईश्वराची निर्मिती असेल तर त्याच्या आज्ञेतलं जीवन हे माझ्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. म्हणून या सृष्टीचं उपादान कारण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येतं की तोच ईश्वर अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, की त्याने हे जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. त्याने निर्माण केलं म्हणून तो निमित्त कारण ठरला आणि तो त्या आकाराचा झाला म्हणून तो उपादान कारण सुद्धा ठरला. ज्या कारणाशिवाय कार्य उभं राहू शकत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. आणि घट आणि मातीच्या दृष्टांतामध्ये माती हे उपादान कारण आहे आणि घट हे कार्य आहे. तसंच ईश्वर आणि जगत आणि जीव याचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी ईश्वर हा कारण आहे आणि त्याची निर्मिती जग आणि जीव आहे. तर मग काय आहे, ही सगळी सृष्टी कोणी व्यापली आहे, व्यापकतेचा विचार करायची वेळ येते या जीवाच्या संदर्भात, त्यावेळी जीव थोडासा अल्पसापेक्ष आहे. व्यावहारिक सत्तेत तो अल्पसापेक्ष आहे, पारमार्थिक सत्तेत तो काहीच्या बाही मोठा आहे, हे मान्य आहे मला. पण मुख्य विचार काय आहे, ईश्वर आणि जीवाचा विचार करायची वेळ येते तेव्हा ईश्वर हा निरपेक्ष मोठा व्यापक ठरतो. जीवाच्या सापेक्षतेमध्ये तो खूप व्यापक ठरतो. अशा पद्धतीने ही सगळी सृष्टी जी काय व्यापलेली आहे ती त्या ईश्वराने व्यापलेली आहे आणि त्यालाच ईश्वर कारणवाद म्हणतात. म्हणजे सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे, तो त्या आकाराचा झालेला आहे. म्हणून इथे काय आहे, ईश्वर निमित्त कारण पण आहे. काही वेळा ब्रह्माला उपादान कारण म्हणतात, अभिन्न निमित्त उपादान, अनेक थेअरीज आहेत. पण मुख्य विचार जो आहे की ईश्वर नियंता आहे आणि त्याच्या नियमात मी जीवन जगलं पाहिजे, हा या ईश्वर कारणवादाचा विषय आहे. पुढे या 124व्या श्लोकाच्या निमित्ताने या श्रुतीनुसारच ईश्वर तत्वाचा निर्णय आहे. या श्रुतीप्रमाणे ईश्वराविषयी निर्णय करणे योग्य आहे. तसेच या निर्णयामुळे पाषाणादिकांना ईश्वर मानणाऱ्यांचेही समाधान होईल. पाषाणादिकांना ईश्वर मानणं काही अडचण नाहीये, पण इथे समाधान होईल. कसं होईल, लक्षात घ्या. आपल्या तुकाराम महाराजांनी पण म्हणलंय, ते हे परब्रह्म उभे विटेवरी. आता ते आमचं जे परब्रह्म आहे ते विटेवरी उभं आहे. त्या पंढरपूरला पांडुरंगाच्या निमित्ताने उभं आहे. मूर्ती पाषाणाची आहे, पण आतमध्ये जे पाषाणाची मूर्ती जरी असली तरी सुद्धा काय आहे, तो पंढरपूरचा पांडुरंग थेट आमच्या म्हणजे वैकुंठाचा पांडुरंग थेट आमच्या इथे आलाय.
आणि अशा पद्धतीने आम्ही त्या वैकुंठाच्या पांडुरंगाची पूजा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे पाहून करतो. म्हणून इथे आपल्याला ईश्वर मानायचा आहे तो कशासाठी, तर तो आपल्या उपासनेसाठी. त्यामुळे माझ्या उपासनेची सोय झाली. तोच पांडुरंग माझ्या सोसायटीमध्ये आला, तो दत्त रूपात आला, तो आणखीन राम रूपात आला. अशा पद्धतीने आपल्याकडे अनेक उपासनेची सोय झाली. आणि मग काय आहे, तर्कनुसारी म्हणजे व्यवस्थितपणा जर का श्रुतीनुसार मी तर्क केला आणि त्या उपासनेचा विचार केला श्रुतीनुसार, तर मी माझ्या उपासनेचा, माझ्या चित्त निर्मळ करण्याचा विचार या मूर्तीची उपासना करण्याच्या निमित्ताने करतो. म्हणून देवाची रूप सांगितलेली आहे. आपल्या समर्थांनी भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी मांडताना त्या देव शब्दाच्या व्याख्या सांगितल्या. एक प्रतिमा पूजेतला देव, नंतर तो एक सगुण देव, नंतर एक ईश्वररूप देव, एक आत्मरूप देव, आणि हे चारही देव समजावून सांगणारा श्री गुरुदेव, असे सगळे देव समजावून सांगितले. पण खरा देव कोण आहे, तो आत्मदेव आहे. पण त्याची प्राप्ती कोण करून देतो मला, तो श्री गुरुदेव करून देतो. म्हणून श्री गुरुदेवही श्रेष्ठ आहे. पण त्या आत्मस्वरूपाची आठवण मला करून द्यायची पहिली व्यवस्था काय आहे, तर तो ईश्वर रूप देव आहे. आणि तोच अवतार घेतो आणि त्याची मी पूजा करतो आणि त्यातूनच मला माझी चित्त शुद्ध आणि शांत होतं. अशा पद्धतीने हा जो सगळा शास्त्रानुसारी विचार जो आहे, तो आपल्याला ईश्वर मानला की आपले सगळे फायदेच फायदे होतात, हा त्यातला भाव आहे. पुढचा जो 125वा श्लोक आहे, तो विश्वाचे उपादान कारण असलेली माया, तम हे मायेचे स्वरूप आहे. नृसिंह तापनीय उपनिषदात तसे सांगितले आहे. या विषयी अनुभव हेच प्रमाण आहे असे श्रुती निश्चयाने सांगते. आता तम शब्दाचा अर्थ अज्ञान असा आहे. आता ही जी माया जी आहे, ती जेव्हा जीवाला भुरळ पाडते आणि ती जीवाला जेव्हा मी देह, मी करता, मी भोगता असं म्हणायला लावते, तेव्हा मात्र काय होऊन जातं, ते मायेचं स्वरूप अज्ञान रूपाने आपल्या पुढे येतं. अज्ञान शब्दाचा अर्थ विपरीत ज्ञान. वास्तवात मी आनंदाचा ठेवा असताना मी जेव्हा सुखदुःख भोगतो, तेव्हा मात्र या मायेने माझ्या अंतःकरणावर भुरळ घातलेली आहे असा अर्थ त्याचा होतो. पण हीच माया मला त्या भुरळीतनं बाहेर काढण्याचं काम करते. त्या आत्माराम ग्रंथामध्ये श्री समर्थ असं म्हणतात की हीच माया सद्गुरूंच्या मुखातनं शब्द रूपाने माझ्या अंतःकरणात येते. कानाची आणि त्या शब्दरूप श्री गुरु मुखातनं आलेल्या शब्दांची भेटी होते. तत्वमसीचं चिंतन हे शब्दांच्या स्वरूपात माझ्या पुढे येतं. तो केवळ माया नावाच्या तत्वाचा तो आविष्कार आहे. अशा पद्धतीने माया अज्ञान नावाचं जे तत्व आहे, ती भुरळ पाडते हे अगदी मान्य आहे. पण ती मला सोडवते सुद्धा, हाही त्यातला भाग मुख्य विचार करण्याचाच आहे. म्हणून इथे मायेची अनेक स्वरूपं आहेत आणि ती स्वरूपं आपल्याला यापुढे काही श्लोकांमध्ये मांडणार आहेत, ती आपल्याला कळून घ्यावी लागतील. मग मायेच्या तमोरूपाचा अनुभव कशा पद्धतीने येतो, तो 126व्या श्लोकाचा विषय आहे. की ती जड मोहात्मक आहे, या श्रुतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. तो सर्व वयाच्या सर्वांना सारखेच येत असल्यामुळे श्रुती त्याला अनंत म्हणते. मुख्य विचार काय आहे, ती जड मोहात्मक आहे. वास्तवात तिचं अस्तित्व नाहीये, ती जड अचेतन आहे पाहायला गेलं तर. पण काय आहे, ती मोहही निर्माण करते, कारण ती स्वच्या आश्रयाने राहते. स्वच्या आश्रयाने राहते आणि मग काय करते, ती माईक जरी असली तरी सुद्धा ती स्वला विषय करते आणि स्वला काही वेळा झाकूनही टाकते. स्ववर जणू काही आवरण आणते, वास्तवात झाकत नाही, पण जणू काही आवरण आणते. आणि मग ते आवरण आणून मला ती हा संसार देहादी जगत सत्य मांडायला लावते, मानायला लावते. आणि अशा पद्धतीने मी मोहात अडकतो. पण मी जोपर्यंत श्रीगुरूंकडे जात नाही, श्रीगुरूंकडनं मी त्या आनंदाचं तत्वज्ञान जे आहे, म्हणजे ती माया माईक ठरवण्याचं जे तत्वज्ञान आहे, ते जोपर्यंत कळून घेत नाही, तोपर्यंत माया निवृत्त होण्याचं काहीच कारण नाही. म्हणून इथे काय आहे, ही सगळी नामरूप जी माझ्या पुढे दिसतात, दिसून कळतात, कल्पित रूपात का होईना, तर ती सगळी मायेची भुलावणी आहे, एवढा विचार करावा लागेल. पण काय आहे, या निमित्ताने मग मायेला अनंत म्हटलंय. मग मायेला अनंत म्हटलं तरी ती प्रवाह रूपाने अनंत आहे, एवढा विचार करावा. पण ती विचाराने मात्र शांत होते, हाही विचार आपल्याला श्रीगुरूंकडनं करता येतो. वास्तवात माया निवृत्त होते, म्हणून तिला शांत म्हणतात.
अनंत शब्दाचा अर्थ अनादी. तिची पहिली सुरुवात सांगता येत नाही म्हणून ती अनादी आहे, पण ती विचाराने निवृत्त होते, म्हणजे आत्मानात्म विचाराने निवृत्त होते म्हणून ती शांत ठरते. आणि ती निवृत्त होऊन मी मला माझा कोण आहे हे कळतं. म्हणून विवेकाने आपल्याला त्या मायेचा वाद करता येतो, मायेला मिथ्या ठरवता येतं. पण हे सर्व तत्वज्ञान सांगणारे मात्र श्री गुरु आहेत आणि त्यांच्याकडे जाऊनच ते तत्वज्ञान कळून घ्यावं लागतं. कोणीही माझ्यासारखा एखादा बसेल आणि ते तत्वज्ञान सांगेल, पण त्याचा परिणाम एवढा होणार नाही. परिणाम कोणाचा होईल तो श्रीगुरूंचा होईल. म्हणून इथे आपल्याला श्रीगुरु हे श्रेष्ठ प्रमाण आहे. वेदांपेक्षाही श्रीगुरूंना महत्व प्राप्त होतं. त्याचं कारण आहे होडुनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. की वस्तू निजसार जी गोष्ट आहे, ते निजरूप जे आहे ते केवळ दाखवण्याची एकच शक्ती आहे, ती श्रीगुरूंमध्ये आहे. आणि ती परंपरेने असलेली शक्ती त्यांच्याकडे सहाय्यभूत असते, म्हणूनच त्यांना शरण आहे. या जगात दोनच शरण जाण्यास योग्य व्यक्ती आहेत, एक म्हणजे तो ईश्वर आणि दुसरे ते श्रीगुरु. अशा पद्धतीने श्रीगुरूंना शरण जावं आणि आपल्या आनंदाचा ठेवा मी आहे ते कळून घ्यावं. म्हणून अशी अनादी शांत असलेली माया, त्याला अधिष्ठान मात्र अनादी अनंत असलेलं ब्रह्म आहे. ते निरपेक्ष व्यापक आहे आणि ते माझं स्वरूप आहे. त्याचा कधी अंत नाही होत. आणि असा अंतपार न लागणारं जे अधिष्ठान रूपाने असलेलं जे तत्व आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. पण ती जड मोहात्मक जी माया आहे, ती मला माझ्या स्वरूपाचा अनुभव येण्यामध्ये ती जणू काही एक झिरझिरीत आवरण तयार करते. पण तेच आवरण बाजूला करण्याचं कार्य हे श्रीगुरु आपल्या पुढे करतात. म्हणून त्यांचा मुख्य विचार जो आहे, त्यांनी दिलेला जो विचार आहे, तो आपल्या अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे. 127 श्लोकाचा अर्थ, जडमोह या शब्दाचा अर्थ काय? स्वतःची जाणीव नसलेल्या घटादी पदार्थांना जड म्हणतात. लोकव्यवहारात बुद्धी काम करेनाशी होते तेव्हा त्याला मोह असं म्हणतात. या जड शब्दाचा अर्थ जड म्हणजे हेवी असा अर्थ नव्हे. जड शब्दाचा अर्थ जे स्वतःलाही ओळखत नाही आणि दुसऱ्यालाही ओळखत नाही, त्याला जड अचेतन पदार्थ म्हणतात. आणि पुन्हा आता या मोह शब्दाचा अर्थ काय आहे, की वास्तवात काय आहे? वास्तवात सगळं हे ब्रह्मस्वरूपच आहे. पण काय होऊन जातं, जगाला सत्यत्व येतं, देहाला सत्यत्व येतं आणि माझ्या अंतःकरणात मोह निर्माण होतो. आणि मग ते श्रुतींचे जे अर्थ आहेत ते विपरीत पद्धतीने लावले जातात. आणि विपरीत पद्धतीने लावून मी माझ्या शरीरालाच महत्व देतो आणि त्या निमित्ताने घडणाऱ्या गोष्टींनाच महत्व देतो आणि मी बंधनात अडकतो. मोहाचं एक स्वरूप बंधनात अडकणं आहे. मी वास्तवात आनंदाचा ठेवा असताना मी स्वतःला छोटा समजतो. आणि असं जे काय समजणं जे आहे ते केवळ बंधनात पडल्यामुळे आहे. म्हणून इथे काय आहे, की कोणीतरी असे पूर्व पक्षी येतात आणि कशाला तरी आत्मा म्हणतात. त्या मतांकडे मी कधी जायचं नाही. शून्य मत, शून्यालाच ब्रह्म म्हणणारे जे आहेत, त्यांना शून्याचा अर्थ विचारला तर काही नाही म्हणतात. आणि या जगात प्रत्येक वस्तू कार्यकारण भावात आहे. कुठलाही एखादा पदार्थ आपल्या पुढे येतो तेव्हा त्याचं कारण असतं. पण हे काहीही त्यांना व्यवस्थितपणे सांगता येत नाही. म्हणून इथे काय आहे, हा जो मोह नावाचा जो विचार आहे, तो जडचेतनाचा संघात असलेल्या जीवाकडे आहे. ईश्वर नित्य मुक्त आहे, ब्रह्मस्वरूप तर मुक्तच आहे. त्याचा तर कशाशीच संबंध नाही. ईश्वर मायावी जरी असला तरी माया स्वाधीन असल्यामुळे तो मुक्त आहे. आणि जीव मात्र या जडचेतनाचा संघात असलेला या शरीराला महत्व देतो, या बुद्धीला महत्व देतो आणि माझी बुद्धी असा विचार करतो. आणि बुद्धी बुद्धी म्हणून तो बंधनात अडकतो. हे त्याला काही कळत नाही आणि त्यालाच मोह म्हणतात. आणि त्याच मोहाचा परिणाम मी सुखदुःख भोगतो. आणि अशा विपरीत ज्ञानाला जेव्हा मोह म्हणण्याची वेळ येते, तेव्हा मात्र जेव्हा आपण या शरीराला महत्व देतो, आत्मा म्हणतो, तेव्हा मी मोहात पडलेलो आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. अशा पद्धतीने आज आपला अभ्यासाचा वेळ 50 मिनिटापर्यंत झालेला आहे. पुढचा श्लोक जो आहे तो आपण पुढच्या वेळी पाहूया. पण पुढची वेळ मात्र 26 जानेवारीला येणार आहे. मधल्या काळात आपण पंचदशीचा विचार करणार नाहीये. मला माझ्या गुरूंच्या घरी जायचंय. तिथे शिवगडावर विचारसागर नावाचा ग्रंथ पण सांगायचा आहे, त्याचं चिंतन मांडायचंय. तर पुढील आठवड्यापासनं म्हणजे 8 तारखेपासनं या विचारसागरची चिंतनं
की आपणा सर्वांना करायला मिळतील. आणि विचारसागर हा या पंचदशीचं हे छोटं रूप आहे. छोटं रूप आहे या शब्दाचा अर्थ अत्यंत संक्षिप्त आणि नेमक्या आणि नेटक्या शब्दामध्ये विचारसागरचा दुसरा आणि तिसरा तरंग सांगितलेला आहे. आणि या विचारसागरच्या अभ्यासाने आपला पंचदशीचा अभ्यास मात्र उजळण्याची एक व्यवस्था आहे. तर तोही आपण लाभ घेऊ शकतो. पण आज इथे मात्र आपण थांबूया.